जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. भावबळे आकळे येरवी नाकळे, करतळी यावळे तैसा हरी. हा जो देव आहे, हरी आहे, पांडुरंग आहे. हा जो विठ्ठल आहे, दत्त आहे. हा जो राम कृष्ण आहे, हा जो आत्माराम आहे, हा आमच्या भावानेच आम्हाला आकळतो, म्हणजे प्राप्त करता येतो. त्याची जर भक्ती, त्याच्याविषयी प्रेमाचा भाव आमच्या मनामध्ये असला तरच तो प्राप्त होतो. भावबळे आकळे येरवी नाकळे. येरवी तो कळतही नाही आणि आकळतही नाही, प्राप्तही होत नाही. कळतच नाही तर प्राप्त काय होणार? परंतु भाव असेल तर करतळी आवळे तैसा हरी. बघा, ज्ञानोबा तर म्हणतात, तळ हातावर जर आवळा ठेवला तर तो आवळा आपल्याला किती स्पष्ट दिसतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला ह्या आवळ्यासारखे हरीचे स्पष्ट दर्शन होते. कशाने? भावबळाने. भावाचे जे बळ आहे, भावाची जी शक्ती आहे, प्रेमाची जी शक्ती आहे, भक्तीची जी शक्ती आहे, त्या शक्तीने तो भगवान आपल्याला तळहातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट दिसतो. मग आणखी काय पाहिजे? बघा तुम्ही प्रयोग करून. इतका भाव आला पाहिजे की त्यामुळे तो भगवंत तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देईल आणि देतोच तो. मग असा भगवान जो आमच्या आत बसलेला आहे, तो आत्मराज, तो आपल्याला दररोज नाना प्रकारे संरक्षण देतो आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, भावबळे आकळे येरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. ज्ञानोबा आता साधनेबद्दल सांगतात. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानोबा सांगतात, आणखी इतर तुम्ही ज्या ज्या साधना कराल ना, त्या सगळ्या करण्याच्या साधना. मग ते नामजप असो किंवा आणखी योग असो, भक्ती असो, ज्ञानमार्ग असो, करण्याची कुठल्याही मार्गाची साधना असो, करण्याच्या साधनेने तो भगवान आपल्याला लवकर सापडत नाही. कारण करण्यामध्ये माझा मी असतो. कोणतेही साधन घ्या, जे मी करतो अशा भावाने करणार असाल तर तो भगवान म्हणतो, बरं बाबा, तू करतोस ना, मग करत राहा तुझ्याच पद्धतीने. मला काहीही कर्तव्य नाही त्याच्याशी, मी आपला लांबच राहतो. म्हणून ज्ञानोबा सांगतात, पारियाचा रवा घेता भूमीवरी. पारा चमकदार असतो, पाऱ्याचा मुलामा देतात. तो पारा जर जमिनीवर सांडला तर त्याचे बारीक बारीक असे गोल तुकडे होऊन इकडे तिकडे पांगतात आणि ते वेचायला गेले तर हातात सापडत नाही. त्या पाऱ्याच्या कणांना पकडण्यामध्ये जसे आमचे सगळे श्रम वाया जातात, शक्ती वाया जाते, तरीही ते हातामध्ये येतच नाहीत. तो पारा जेवढा खाली पडला तेवढा तर कधीच परत बाटलीमध्ये भरता येत नाही. ज्ञानोबा म्हणतात, तशी ही बाहेरची करण्याची साधने आहेत. त्या पाऱ्यासारखा या बाहेरच्या साधनांनी तो हरी कधीही वेचता येणार नाही. मग ज्यामुळे तो प्राप्त होईल ते करा ना. त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी जे ज्ञानोबा सांगतात ते घ्या, ते नाम घ्या, त्या नामाचा जप करा, ते सोपे आहे. कशाला ही बाहेरची दुसरी साधना करीत बसता? अजून सुद्धा आपल्या देशामध्ये इतका वेडेपणा भरलेला आहे की लोक कुठल्या कुठल्या देवतांच्या नादी लागतात, कुठल्या कुठल्या बुवाबाजी करणाऱ्या लोकांच्या नादी लागतात आणि फसतात. कुणीतरी सांगतो, अहो त्या तिकडे बुवा आलेला आहे ना, तो इतका चांगला आहे की रोगावर औषध देतो आणि ताबडतोब बरा करतो. अडीअडचणींवर उपाय सांगतो, तोडगे सांगतो. मग तो 100 मैलावर जरी असला तरी इथून गाडी करतील, काय वाटेल ते करतील आणि जातील तेथे. त्या बुवाच्या पायावर डोके ठेवतील आणि सांगतील, बाबा, तुमचे नाव ऐकून आम्ही आलो आहोत, द्या ना आम्हाला औषध. अरे, घरामध्ये देवाचे नाव घे. कुठला बाबा आला आणि कुठला काय, सगळे बाबा असेच असतात. म्हणून अशा बाबांच्या नादी लागू नका. ही बुवाबाजी फार फसवी असते. भगवंताचे नाव घेणे हेच खरे महत्वाचे आहे आणि त्या नामाने आमचा उद्धार होतो, आपल्या कुळाचा उद्धार होतो, असे ज्ञानोबा सांगतात.
जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.